नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजपासून आपण सर्व प्रॅक्टिस पेपर म्हणूया किंवा झालेले पेपर म्हणूया, हे जरी तलाठीचे पेपर असेल तरी हा सेम पॅटर्न अपकमिंग जे काही जिल्हा परिषदची भरती आहे, ओके, त्याच्यासाठी लागू आहे. आता रनिंग पुणे महानगरपालिकेची आहे, त्याच्यानंतर नाशिक आरोग्य विद्यापीठाची आहे. या सगळ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका खूप उपयोगी ठरणार आहे, कारण की सिलेबस सेम आहे. नो इवन पोलीस भरतीला पण फक्त याच्यातला इंग्रजीचा भाग कामी येणार नाही पोलीस भरतीवाल्यांना. ठीक आहे, चला तर वेळ न घालवता आपण चालू करूयात आपल्या विषयाला. तो चालू तर करूयातच, तो त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. व्हिडिओ बघायचा आहे, आवडला तर लाईक करायचं. ठीक आहे, हा तुमच्यासमोर दिसतोय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचा 2013 रोजी झालेला हा पेपर आहे. ओके, तर सुरू करायचं प्रश्नाला. या व्हिडिओचे आहेत ना 4 भागामध्ये डिवायडेशन करतो, कारण की तुम्हाला जो विषय पाहिजे त्या विषयानुसार हे येईल. ओके, पहिला हा पहिला हा मराठीचा विषय आहे, दुसरा इंग्रजी येतो, तिसरा मला वाटतं सामान्यांचा आहे, आणि चौथा जो काही पार्ट आहे तो अंकगणित बुद्धिमत्तेचा आहे. ठीक आहे, चला वेळ न घालवता चालू करूयात. बघा, औपचारिक पत्रात आई वडिलांना, गुरुजींना, व्यक्तींना, गुरुजनांना व यांना रिकाम्या जाग्यांना साष्टांग नमस्कार असा मायना लिहिण्याचा प्रघात आहे. कोणाला? तर उत्तर तीर्थरूप, तीर्थस्वरूप, प्रिय महोदय. तर उत्तर आहे तीर्थ स्वरूप. मी सर्कल करतो. ठीक आहे, चल तीर्थस्वरूप हे झालं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर, गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे गटात बसत नाही म्हणजे वेगळा शब्द ओळखा, असाच प्रश्न दुसरा काय येऊ शकतो, वेगळा शब्द ओळखा म्हणून. ठीक आहे, तर राऊळ म्हणजे मंदिर, मंदिर म्हणजेच मंदिर, देवालय म्हणजेच मंदिर, म्हणजे हे तिन्ही शब्द जे काय आहेत ते सेम आहे. ओके, हे तिन्ही शब्द. तर गटात न बसणारा शब्द कुठला? राळ. ठीक आहे, चल पुढचा, रुधिर या शब्दाला समानार्थी, रुधिर या शब्दाला समानार्थी शब्द तर ती आहे रक्त. ओके, ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा म्हणजे काय? ऑब्विसली माहिती असेल तुम्हाला, भोजन निद्रा नाहीये, साखर झोप नाहीये, वामकुशी हे उत्तर आहे. ठीक आहे, शीघ्र निद्रा पण नाहीये. ठीक आहे, आदान भाऊ म्हणजे काय? ज्याचे पाय डोक्याला लागून असतात असा, ज्याचे पाय अत्यंत शक्तिशाली आहेत असा, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा, किंवा बोकडाचे पाय. तर अजान भाऊ याचा अर्थ असा होतो की ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा. तर कुठलं? ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा, हे झालं उत्तर. ठीक आहे, चला आता पुढचा, उष्ट्याने कावळा न हाकणे. बघा, शब्द जर तुम्ही अर्थ बघितलं लक्षात, उष्ट्याने कावळा हाकणे आहे का न हाकणे? म्हणजे हाकणाऱ्याला एखाद्याला भीती अशी वाटते की बाबा उष्ट्या हाताने जर कावळा हाकला तर कदाचित कावळा येईल आणि माझ्या हातावर जर काही अन्न आहे ते खाईल. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर कधी कोणाला काही न देणे. ओके, म्हणून मी अर्थ सांगितला, पर्याय नाही वाचत आहे, आता डायरेक्ट उत्तर सांगतो. कधी कोणाला काही न देणे म्हणजेच उष्ट्या हाताने कावळा न हाकणे, हाकणे नाही बरं का, न हाकणे. ओके, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक या ठिकाणी श्री गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली आढळतो. तो कुठला? तर श्रवण बेळ गोळ. ओके, चला पुढचा, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी काव्यपंक्ती कुणाच्या आहेत? तर त्या काव्यपंक्ती आहेत सुरेश भट यांच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर अ आणि आहा यांना काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. मग पर्याय क्रमांक 2 आहा. ठीक आहे, त्याच्यानंतर त, थ, द, ध उच्चार करून बघा, लक्षात येईल. त, थ, द, ध दाताला लागते की नाही, म्हणून हे काय? दंत्यवर. ठीक, त्याच्यानंतर पुढचं, दुरात्मा संधीचा प्रकार आहे, संधी संदर्भात हा प्रश्न आहे.
तर बघा बरं, दूर अधिक आत्मा होतं का? दूर अधिक आत्मा होतं का? किंवा दू अधिक आत्मा, दू अधिक आत्मा? तर उत्तर आहे दू दू अधिक आत्मा म्हणजे दुरात्मा अशी संधी होते, विसर्ग संधी लक्षात घ्या. ठीक आहे. खोड या शब्दाचं स्त्रीलिंगी, खोडचा स्त्रीलिंगी शब्द आहे कालवड. ओके. भाटी नाहीये, म्हैस नाहीये, शेळी. ओके. बोका भाटी, म्हैस रेडा म्हैस आणि शेळीच्या याला काय म्हणतात कमेंट करा. मला आठवलं नाहीये, मी सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. 14 भाषा, या 14 हा शब्द आहे बघा. 14 भाषा म्हणजे काय दाखवतं? आवृत्ती दाखवतं का? नाही. 14 जोडी असं जर असतं तर तो आवृत्ती झाला असता, म्हणून आवृत्ती नाहीये. गणना, गणना आहे का? ऑब्विसली 1 2 असं म्हणजे गणना केलेली आहे. क्रमवाचक, क्रमवाचक केव्हा झालं असतं? हे 14वे जर असतं ना, असं 14वे, ओके, साहित्य संमेलन वगैरे किंवा 14वी भाषा, तर ते क्रमवाचक झालं असतं. ठीक आहे. चला पुढे. उत्तर क्रमांक 2. ठीक आहे. वाटाण्याच्या अक्षदा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ, याचा त्याच्या सिमिलरीज आहे बघा. ओके. म्हणजेच वाटाण्याचा अक्षदा लावले म्हणजे काय? खोटे बोलणे. उत्तर आहे खोटे बोलणे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेरे वाढत, म्हणजेच काय? पालत्या घागरीवर पाल. ठीक. चला पुढे. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द ओळखायचा आहे. लक्षात घ्या. उज्ज्वल शब्द कसा लिहितो आपण? उ ज व ल लिहितो का? नाही. कसं लिहितो? उ ज ज्वल. बरोबर आहे. म्हणजे ज काय येईल? डबल येईल. म्हणून पर्याय क्रमांक कुठला? पहिला बरोबर आहे. ओके. उत्तर पर्याय क्रमांक 1 16चं. ठीक आहे. 17. दीर्घ आयुष्य, दीर्घ, ऱ्हस्व दीर्घ तुम्हाला माहिती आहे, म्हणून हे नाहीये. दीर्घची जेलांटी जर ऱ्हस्व झाली तर कसं होईल ते दीर्घ? आता 2 आहेत. युशी, दीर्घायुष्य, युसी, तर असं असतं हे, म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके. यूचा उच्चार तुम्ही उच्चार करून बघा, ह्रस्व होतो, दीर्घायुष्य, युसी. ओके. ठीक आहे. साहित्यिक, तर साहित्यिक हा शब्द करेक्ट असा लिहिला जातो. म्हणजे कसा? दोनदा सा ही हिची पहिली, ती को याची पण पहिली, म्हणजे दोन्ही एलांट्या कुठल्या येतील? पहिल्या येतील. पुढील वाक्यातील अव्ययाचा योग्य प्रकार निवडा. संपत्ती मिळावी पण परोपकार करावा, मिळवावी पण परोपकार करावा. पण हे कुठला अवयव आहे? शब्दयोगी, शब्दाला जोडून येतो, त्याचे जोडून नाही आला. केवळ प्रयोगी, उद्गारवाचक चिन्ह येत असं, ते पण नाहीये. आता क्रियाविशेषण अव्यय हे नाहीच आहे. ठीक आहे. म्हणून उभयान्वयी, 2 वाक्य जोडण्याचं काम कोण करतं? उभयान्वयी अव्यय करतं. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढे. पुढील वाक्यातील पहिल्या शब्दाची जात ओळखा. कोण आले होते मला माहित नाही. कोण याची जात ओळखायची. कुठलं सामान्य सर्वनाम आहे? पुरुषवाचक आहे? दर्शक आहे? का संबंधी आहे? तर उत्तर आहे दर्शक सर्वनाम होतं का? नाहीये. हे सामान्य सर्वनाम आहे. कोण, कोण काय आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे ते वाक्य ओळखा. सकर्मक, स म्हणजे कर्मसहित, त्याच्यात कर्म आहे तो. मी पेरू खात आहे. मी खाणारा कोण? मी, आणि खाण्याची क्रिया पेरूवर, म्हणजे काय? पहिलं उत्तर क्रमांक 1, मी पेरू खात आहे. आता पुढचं बघूयात. बाळ हसते? नाहीये. कर्म आहे का? रमेश जात आहे, जात आहे का? कर्म आहे का? नाही, क्रियापदच आहे. त्याला खवखवते? नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके. रिक्ती वर्तमान काळ वाक्य ओळखा. मी लेखन करीत असतो. करीत. ओके. तर हे रीती दाखवतो, म्हणून पर्याय क्रमांक 1, 22चं 1. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द, पुढचा प्रश्न. पुढील वाक्याची विभक्ती ओळखा. रमाबाईस सलाते, बाईस, स हा प्रत्यय लागलाय. स कशामध्ये? तो सलाते, सलानाते, म्हणजे प्रथमाला तर नाहीये,
तर सला ते सलानार्थी कशाला, तर चतुर्थी. ओके, तर उत्तर येईल चतुर्थी. कारण रमाबाईस. ओके, जर हां, आज उद्या या शब्दाचा समास ओळखा. तर याचा समास कुठला आहे? वैकल्पिक द्वंद्व नाहीये, मध्यम पदलोभी नाहीये, बहुविग्री नाहीये. आज आणि उद्या दोन्ही पद महत्वाची आहेत. ओके, इतरेतर द्वंद्व समास. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. मन मोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना. आता बघा इथं काय आहे? मोहिनी, मोहक, मोहरा, मनातून, माझ्या, मावळ. मची पुनरावृत्ती झाली ना, म्हणून ऐकायला थोडं कानाला बरं वाटतं. म्हणून तो कुठला अलंकार होतो सांगा बरं, कमेंट करा. बरं ठीक आहे, सांगून द्यायचं. यमक होतो का? यमक म्हणजे का? शब्द जे काही शेवटचे शब्द असतात ते येतं. तर असा जो काही म्हणजे एक शब्दची पुन्हा पुन्हा आवृत्ती होते त्याला काय म्हणतात? अनुप्रास अलंकार. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे मराठी या विषयाचं आपलं क्वेश्चन पेपर सोडवणं झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच उद्या याचा दुसरा पार्ट पडेल. दुसरा पार्ट असणार आहे इंग्रजीचा आणि परवा सामान्य विज्ञानचा आणि तेरमा जे काय आहे गणिताचा पाठ पडून जाईल. ठीक आहे, जे काय आहे ते 4 व्हिडिओ येऊन जातील. ओके, त्याच्यासाठी स्टे कनेक्टेड. ओके, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि या संदर्भात जे काही सरळ सेवाची भरतीचे जे महत्त्वाचे पुस्तकं आहेत जे वापरायला पाहिजे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते बी तुम्ही बघू शकता, रेफर करू शकता. चला, ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी. नमस्कार, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इंग्रजीचे प्रश्न बघणार आहोत. ओके, तर हळूहळू आपण ही पूर्ण प्रश्नपत्रिकाच घेऊन टाकणार आहोत. ठीक आहे, तर वेळ न घालवता सुरुवात करूयात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं. ठीक आहे, कारण की असं वाटतं की काहीतरी युजफुल आहे, आपण सतत बनवत जावं. तुम्ही जर लाईक केलं तर थोडं मनाला सॅटिस्फॅक्शन वाटतं. जे काही आपण वर्क करतोय त्याचं काहीतरी समाधान मिळाल्यासारखं वाटतं. म्हणून आम्ही म्हणत असतो की लाईक करा आवडलं तर. ठीक आहे, चला. प्रश्न 26 जे स्क्रीनवर दिसतो. रिकन सांगा, ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. तर उत्तर काय येईल? तो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इज द. ओके, म्हणून उत्तर काय आहे? पहिल्यांदा आर्टिकल येईल का? नाही आहे, म्हणून उत्तर क्रमांक 2. ठीक आहे, नो आर्टिकल आणि द हे आपण असंच करत जाऊयात, ते सोपं राहील. ठीक आहे, कारण की असं दिसत नाही तुम्हाला. ठीक आहे, चला. तर मग उत्तर क्रमांक 2, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. चला पुढे 26 म्हणजे 27 आणि 28 याला काय सांगितलं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉलोइंग इडम फ्रेज. तर काही म्हणणी काय म्हणतात वाक्यप्रचार आहेत, तर ते त्यांचा अर्थ काय आहे? ॲट द 11th hour म्हणजे काय? अंतिम घडीला, शेवटच्या क्षणाला, त्याला काय म्हणता येईल आपल्याला? ॲट द लास्ट मोमेंट म्हणजे शेवटच्या क्षणाला, हे अर्थ आहे. ओके, तर बाकीचे काही अर्थ नाही आहेत, ते वाचत गेल्यानं टाईम जास्त जातो म्हणून मी वाचत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बिटवीन स्कायला अँड क्रेबिट्स याचा अर्थ होतो, ही एक मन आहे. ओके, आणि याचा अर्थ होतो बिटवीन 2 ग्रेट डिफिकल्टीज. ठीक आहे, हे म्हणी आणि वाक्यप्रचार म्हणजे इडम्स अँड फ्रेजेस याला पाठ असल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. आपण अंदाजे गोळी मारू शकत नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पॅनक्रिया मीन्स, पॅनक्रिया म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो रामबाण उपाय. रामबाण उपाय म्हणजे रेमेडी फॉर ऑल डिसीज. ओके, ब्युटिफुल लँडस्केप नाही आहे, युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे, व्हेरी बिग नाही आहे, तर त्याचं उत्तर आहे रेमेडी फॉर ऑल डिसीज, रामबाण उपाय. ठीक आहे, चला आता पुढे. वी कॉंग्रॅच्युलेट हिम. रिकाम जागा हिज सक्सेस. काय? ऑन, ऑफ, ऑर, अपॉन. सोपी आहे, ऑन.
जर इंग्रजीचा पेपर वाचत जावा तर कळत जाईल आपल्याला, ठीक आहे. नंतर पुस्तकं वगैरे वाचत जा. एक जरी पेज वाचलं ना तर आपल्याला इंग्रजी शिकणं खूप सोपं जाईल. चला पुढे. गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. आता पॉझिटिव्ह, मेक अ पॉझिटिव्ह म्हणजे काय करायची, डिग्री करायची. आता लॉंगेस्ट हे माहिती असतं पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्हला प्रत्यय नाही, ओके. कंपॅरेटिव्हला ER, ओके. आणि सुपरलेटिव्हला EST, लॉंगेस्ट, शॉर्टेस्ट वगैरे, ओके. EST प्रत्यय असतो म्हणजे ही काय आहे, सुपरलेटिव्ह आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीची आपल्याला काय करायची, पॉझिटिव्ह करायची पहिलं. म्हणजे प्रत्यय येणार आहे का, नाही आहे. आता लॉंगेस्ट बघायचं इथे लॉंगर म्हणून हा नाही आहे, कंपॅरेटिव्ह झाला. लॉंगेस्ट नाही आहे, ओके. लॉंगर नाही आहे, कारण प्रत्यय आहे ना, म्हणजे आपल्याला लॉंगच यायला पाहिजे, ओके. इथे लॉंग आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. सोपं आहे की नाही, ओके. आता 32वा प्रश्न. ॲज डॉट डॉट MP मिस्टर पाटील हॅज डन मेनी गुड थिंग्स फॉर पीपल. लक्षात ठेवा, हा MP मिस्टर ऑफ पार्लमेंट, मेंबर ऑफ पार्लमेंट वगैरे जे काय म्हणतो ते, हा शॉर्ट आहे की नाही, म्हणून इथं हे लॉंग येईल असं लक्षात ठेवा. म्हणजे इथं उत्तर काय येईल, AN, ॲज अँड मिस्टर जे काय आहे पुढे वाचून घ्या, ठीक आहे. चला, ओके. म्हणून पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. आता पुढे. विच स्टेटमेंट हॅज करेक्ट यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क. बघा, विरामचिन्ह याला पण महत्वाचं आहे. तर विरामचिन्ह नो, ओके. कुठलं बघून घेऊया, नंतर टाकूया. हा नाही, हा नाही आहे, लक्षात घ्या. हा इथे लक्षात घ्या आणि इथे लक्षात घ्या डिफरन्स, ओके. म्हणून पर्याय क्रमांक 1, ओके. 33-1. चला पुढे. 34. ॲट अ अर्ली एज ही मेड हिज मार्क ॲज केमिस्ट. आता हे पण तुम्हाला माहीत असणं पाहिजे, ओके. मार्क ॲज केमिस्ट म्हणजे मेड केमिकल मार्क्स नाही आहे. वॉज यंग बॉय नाही, डिस्टिंग्विश हिमसेल्फ हा उत्तर आहे, ठीक आहे. चला पुढे. डॉग, स्त्रीलिंग, बिच. स्टॅग, स्त्रीलिंग, डॉग, ओके, ठीक आहे. चला पुढे. बरं, त्याच्या आधी हिप-हॉप म्हणजे काय, की कालवड, ओके. मेयर म्हणजे काय, घोडी. ट्यूब म्हणजे काय, त्या रेडारचा विरोधार्थी काय, जे मेंढी असते, मेंढीच म्हणतो का, बघून घ्या. म्हणजे जे काही बघून घ्यायचं तुम्ही, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे. देर इज अ व्ह्यू पॉइंट, रिकाम जागा, द हिल. आता ऑन येईल, इन येईल, ॲट येईल का टॉप येईल. देर इज अ व्ह्यू पॉइंट ऑन द हिल. आता इन म्हणजे आत नाही आहे, ॲट म्हणजे त्याच्या कडेला नाही आहे, टॉप म्हणजे वरती आहे, परंतु टॉप वेगळं आणि ऑन वेगळं, ओके. म्हणून इथं काय ऑन, ठीक आहे. अरे मी हे केलं, तुम्हाला कन्फ्युजन होईल, ज्याने कोणी आवाज नाही ऐकला त्यांना कन्फ्युजन होईल. म्हणजे उत्तर आहे 1, ओके. हे नाही आहेत, हे नाही आहेत, हे नाही आहेत, ठीक आहे. चला. हॅव यू डॅश धिस बुक यूज प्रॉपर पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ वर्ब. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, त्याला आपण V3 पण म्हणतो, ओके. V3 कशाला, कुठे आहे. आता पहिली गोष्ट यूज. आता रीडचं दिलंय, रीडचं आपल्याला तिन्ही फॉर्म माहीत असलं गरजेचं आहे. रीडचे तिन्ही फॉर्म आहेत ना, रीडच आहेत, त्याच्यात काही बदल नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून आता जे काय आहे आपल्याला रीडच पाहिजेत, कुठे आहे, हा येते. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 37. चला पुढे जाऊया. चला. मी पत्र लिहिले होते, ट्रान्सलेट इन द इंग्लिश. मी पत्र लिहिले होते म्हणजे लिहिलेले, म्हणजे ऑलरेडी डन आहे. डन म्हणजे काय, आपण कुठं, V3 म्हणजे बरोबर ना, परफेक्ट टेन्स करायचं आपल्याला. परफेक्ट टेन्स करण्यासाठी आता क्रियापद बघा. रिटर्न परफेक्ट टेन्समध्ये येतं, रिटर्न येतं आणि रोट हा भूतकाळामध्ये, साध्या भूतकाळात, म्हणजे हा नाही आहे. तर तिन्हीपैकी असणार आहे. तिन्हीपैकी ओळखायचं कसं, ओके.
हॅज कुठे लागतं, हॅड. ओके, कंप्लीट मध्ये, म्हणून उत्तर क्रमांक येईल 38 बरोबर आहे. हॅड लागतं म्हणून. आता वर्ब गेले तर सहाय्यकारी क्रियापद बघणं गरजेचं आहे. वॉज नाही, ही रचना टोटल चुकीची आहे. आणि हॅज बीन या पीपी परफेक्ट प्रेझेंट पार्टिसिपल किंवा त्याला काय म्हणतो, चालू कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस तो काळ झाला, म्हणजे चौथा प्रकार जो काही आहे ना तो झाला. म्हणून उत्तर क्रमांक आहे बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे. वाय आर वी हेअर, आस्क अ बॉय टू हिज मदर. मेक इनडायरेक्ट. आता डायरेक्ट त्याने स्पीच केलं आहे, आपल्याला इनडायरेक्टली म्हणजे थर्ड पर्सन कोणतरी सांगतोय असं, डायरेक्ट इनडायरेक्ट. ओके, तर आता काय येईल, आस्क अ बॉय टू हिज मदर. तर याचं कसं हे पण लक्षात ठेवायचं. ओके, आता पहिल्यांदा पर्याय बघून घ्यायचे. आस्क आस्क, ओके, टू आहे एका ठिकाणी, नाही आहे दोन ठिकाणी. ओके, मग काय येईल, बॉय आस्क. ठीक आहे, ओके, टू इथे लागत नाही. ओके, हिज मदर. वाय देअर वेअर, दे वेअर देअर. ओके, दे वेअर देअर. काय येईल, कारण की वाय वीच्या ऐवजी काय येईल इथं, दे येईल. ओके, ते. ओके, इथं म्हणून इथं सगळीकडे इथं वी वापरला, हा पर्याय कॅन्सल झाला. आता तिन्हीपैकी एक असणार आहे, वेअर देअर. आता याच्यापैकी असणार आहे, पण इथं टू लावलेला आहे, टू इथे येत नाही म्हणून हा येईल. ओके, हिज मदर. याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, वाय देअर. ओके, आस्क हिज मदर. दोन्ही मला तर पर्याय सेम दिसतात, तुम्ही डिफरन्स बघा. पर्याय क्रमांक 3 उत्तर दिलेले आहे. ओके, मला तरी काही दोन्ही वाक्यामध्ये डिफरन्स वाटत नाहीये, तरी बघून घ्या. हां, हेअर आहे. ओके, सापडला. हेअरच्या ऐवजी काय होईल, देअर, म्हणून पर्याय क्रमांक 3. सॉरी, बघितलं नाही, देअर, हेअरचं देअर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅवंट मीट बिफोर, यूज क्वेश्चन टॅग. बघा, टॅग करत असताना लक्षात ठेवा, इकडे नकारते आहे ना, तर इकडे ओकारते येस, इकडे येस आहे ना, इकडे नो, असं मी लक्षात ठेवतो. ओके, तर आता हॅवंट आहे म्हणून काय येईल, हॅव वी. बरोबर आहे, क्वेश्चन मार्क. पॉझिटिव्ह पहिलं विधान जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरं विधान नकारार्थी असेल, निगेटिव्ह असेल. आणि पहिलं जर निगेटिव्ह असेल तर दुसरं पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, हॅव वी. द फूड वॉज व्हेरी हॉट, वी कुड नॉट ईट इट. याला काय आहे, रिराईट युजिंग टू. टू, आता टू वापरायचं आहे. आता टू तर सगळीकडेच वापरलेलं आहे. ओके, टू दोन प्रकारचे असतात ना, माहिती आहे ना, सो डॅट. सो डॅट आता एकत्र वापरला हे नाही येणार. सो तर आपल्याला त्यांनी टू म्हटलंय, तर इथं सो म्हणून इथे येणारच नाही. मग आता ऑप्शन काय राहिला, 2. द फूड वॉज टू हॉट फॉर अस टू इट. कॅट दिसतं इथं, हे इट आहे. ओके, लक्षात ठेवा, स्कॅन कॉपी व्यवस्थित नाही आली. ओके, तर द फूड वॉज टू हॉट फॉर अस टू इट. अन्न हे इतकं गरम होतं की ते आम्ही म्हणजे खाऊ पण शकत नसतो, म्हणजे शकत नव्हतो. ओके, एवढं गरम होतं असं म्हणायचं थोडं. वी लाईक हिस्ट्री बेटर दॅन जॉग्रफी. आता बघा, रिराईट युजिंग प्रेफर. ओके, तर कसं होईल, वी प्रेफर जॉग्रफी टू हिस्ट्री, वी प्रेफर हिस्ट्री टू जॉग्रफी, वी लाईक, हे तर काही संबंधच नाही. लेट्स प्रेफर, हे बी संबंध नाही. आता या दोन्हीपैकी एक आहे. आता लक्षात घ्या, वी लाईक हिस्ट्री बेटर दॅन जॉग्रफी, जॉग्रफीपेक्षा हिस्ट्री, म्हणून कसं येईल, उदाहरण कसं होईल, वी प्रेफर जॉग्रफी टू हिस्ट्री. ओके, इथं लक्षात ठेवा. चला, पर्याय क्रमांक 1. आता देअर आय सॉ अ व्हेरी ओल्ड मॅन मेक कॉम्प्लेक्स. आता बघा, 3 प्रकार असतात, सिम्पल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स. ठीक आहे, कॉम्प्लेक्स. आता सिम्पल म्हणजे काय, साधं वाक्य. कंपाऊंड म्हणजे काय, मिश्र वाक्य. ओके, साधं. आणि कंपाऊंडला काय, शब्द बघा, मला आठवत नाही, कमेंट करा. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. चला,
आता देर आय सॉ अ व्हेरी ओल्ड मॅन, याचं काय करायचं, मिश्र करायचं. या इथे लक्षात घ्या की दोन्ही याच्यामध्ये साधं वाक्य असतं, याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं, आणि याच्यामध्ये दोन्ही मुख्य वाक्य म्हणजे प्रधान वाक्य असतात. ओके, या प्रकारामध्ये तर आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं आहे, कंपाऊंड नाही करायचं, म्हणजे दोन्ही वाक्य आपल्याला प्रधान नाही करायचे, एकच वाक्य प्रधान, बाकीचं गौण वाक्य करायचं. तर कुठे देर आय सॉ अ मॅन हू वॉज व्हेरी ओल्ड, देर आय सॉ अ मॅन ही वॉज अ व्हेरी ओल्ड, हे दोन वाक्य झाले, हे नाहीये. देर आय सीइंग अ मॅन, आता सीइंग आहे तर ही निशाणी कशाची आहे, सिम्पलची, येस सिम्पल असं लक्षात ठेवा, हे पण नाही होणार. तर देर आय सॉ देर अ मॅन, अँड आहे म्हणजे हा प्रधान वाक्य झाले दोन्ही बी. ओके, आणि जोडलं तर प्रधान वाक्य ना, म्हणून हे काय आहे, हे नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, हे उत्तर आलं. ठीक आहे, चल पुढे जाऊयात आता. चला, ओके. मधु सेड टू मीना, वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू बिकम टीचर, मेक इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट एक होऊन गेलं, दुसरं उदाहरण आलं. चला, खूप सोपं आहे. आता वाक्याकडे बघ, मधु टोल्ड मी ना, मधु टोल्ड मी ना, आता म्हणजे काय असणार आहे, टोल्डच असणार आहे. ठीक आहे, हे तर कटलं ऑप्शन. आता दुसरं, आता टू सगळीकडे आहे, वर्क हार्ड. ओके, वर्क हार्ड इथपर्यंत वाक्य सेम आहे. इफ, आता सी, आता पहिलं वाक्य बघा, मधुसून मी ना वर्क हार्ड इफ यू, यूच्या ऐवजी आता सी आ घेतलं आणि ठिकाणी सी घेतलेला आहे. ओके, आता मग कन्फ्युजन वाढलं, बरोबर नाही. इफ सी वॉन्ट टू बिकम अ टीचर, सी वॉज वॉन्टिंग टू बिकम टीचर, असं येईल का, वॉन्टिंग नाही. ओके, म्हणून हे कटलं. आता 2 आणि 4 इथं कन्फ्युजन राहिलं. ओके, आता बिकम अ टीचर, बरोबर आहे की नाही, वॉन्ट टू आणि वॉन्टेड टू, याच्यामध्ये आपण म्हणजे काही V3 मध्ये चेंज होतो. ओके, वॉन्ट टू च वॉन्टेड टू. ओके, वॉन्ट टू इथं नाही येणार, म्हणून पर्याय क्रमांक किती येईल, 4. ओके, हे उत्तर राहील. हे दिसत नाही का, एकच मिनिट, कलर बदलतो म्हणजे हे होईल. ठीक आहे, चला. ओके, पर्याय क्रमांक काय आहे, 4 बरोबर आहे, हे उत्तर आहे. हे बाकीचे चुकीचे आहेत. आता चुकीचे आपण इकडे करत जाऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल, हे चूक, हे चूक, हे करेक्ट. ठीक आहे, चला. आता सिनोनिम्स ऑफ कॉम्प्रिहेन्स. ओके, तर काय आहे कॉम्प्रिहेन्शन. ओके, आकलन, बरोबर आहे की नाही, आकलन, याला काय किंवा आकलन म्हणता येईल, आकलन किंवा समजून घेणे, बरोबर आहे ना. ओके, तर आता होल म्हणजे काय, संपूर्ण. अंडरस्टँड म्हणजे काय, समजणे, समजून घेणे, मी इथंच लिहितो. ओके. ओके, चला. आता होलिस्टिक म्हणजे काय माहिती आहे, त्याला हे बी संपूर्णच म्हणता येईल किंवा पूर्णतावादी म्हणता येईल, पूर्णतावादी, होलिस्टिक अप्रोच म्हणतो ना आपण. ओके, त्याच्यानंतर कंपेल म्हणजे काय, लादणे, सक्ती करणे असं म्हणता येईल, सक्ती करणे किंवा लादणे. ठीक आहे, चल. आता पुढे सिनोनिमस ऑफ स्लेंडर इज, त्याचा उच्चार काय होईल, स्लेंडर. ओके, र आखोडता उच्चार. ओके, स्लेंडर च काय होईल, डिफॉर्मेशन, स्लिम, नॅरो, रेप्टाईल. रेप्टाईल म्हणजे आपल्याला वर्ग माहिती आहे, विज्ञानामध्ये बघितलेलं आहे, म्हणजे सर्व पटणारे प्राणी. ओके, नॅरो म्हणजे काय, अरुंद. स्लिम म्हणजे काय, सडपातळ, खूप स्लिम आहे आपण म्हणतो ना. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे स्लेंडर म्हणजे आता राहिलेला पर्याय कुठला, डी फॅमिली. ओके, ठीक आहे, चला. आता पुढे अँटोनिमस ऑफ सर्वंट. आता बघा इथे गव्हर्नमेंट, सर्वंट गव्हर्नमेंटचा काही संबंध आहे का, नाही आहे. आता ओनर कदाचित वाटू शकतो, हे बघून घ्या तुम्ही. ओके, आणि पिऊन, पिऊन म्हणजे सर्वंट आहे म्हणून मास्टर हे होईल, म्हणजे कमांड देणारा, आदेश, कमांडर, मास्टर. ओके,
ठीक आहे. चला आता पुढे 48 ते 50 का म्हणजे आयडेंटिफाय करेक्ट स्पेलिंगला पण महत्व आहे बरं का. आता ॲड्रेसला म्हणजे काय लक्षात ठेवा, डबल डी असतो आणि डबल एस असतो. आता डबल डी आणि डबल एस कुठे आहे? इथंच आहे, बरोबर आहे. म्हणून ठीक आहे. आय थिंक कंटिन्यू आला तरी बघून घेऊया, नाही झालं तर आपण परत करूया. ठीक आहे. चला मी म्हणत होतो ॲड्रेसला काय असतो, डबल टी आणि डबल एस, बरोबर आहे. डबल टी डबल एस कुठे येते, म्हणून हे झाला ॲड्रेस, लक्षात घ्या. आणि 49वा प्रश्न काय आहे हे बघा, सुप्रिटेंडंट. हे बघा सुप्रिटेंडंट, ओके असं वाटतं पण सुपर असंच पुढचं. हे बघा इथं सांगतो मी तुम्हाला, सुपरिटेंडंट हा झाला करेक्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे ना करेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन. आता कदाचित जे आपल्याला वाटतं पण जे कॉंग्रॅच्युलेशनमध्ये येत नाही, इथं जी च्युलेशन, ओके हे नाही आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन हा पर्याय क्रमांक 3 जो काय ना हा करेक्ट आहे, बरोबर. ठीक आहे. चला पुढे. ओके ओके चला आता परत बघून घेऊया. तर ॲड्रेसचा हे डबल टी डबल एस हे लक्षात ठेवा, डबल टी डबल एस म्हणून हा पर्याय क्रमांक 1. सुपरिटेंडंटचा हा पर्याय क्रमांक 4. सुपर हे लक्षात ठेवा तिथे, सुपर. हां त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेशनचा हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. चला आता पुढे. हां आता हा पार्ट संपवतो. ओके. तरी आपण कंटिन्यू करून टाकतो, वेळ आहे आपल्याकडे, आज थोडा टाईम आहे माझ्याकडे, मी कंटिन्यू घेऊन टाकतो जेवढं जमेल तेवढं. ठीक आहे. चला पुढे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ओके. तर उत्तर काय असेल, इकडं काय एक्स वाय, पुढील प्रमाणे कुठला येईल. आता एक्स आणि वायचा बघा, पहिला जिल्हा कुठला होता, आय थिंक रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग झाला ना, बरोबर आहे. मग लातूर का उस्मानाबाद, तर उस्मानाबादमधून लातूर झाला, बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल, बरोबर की ना. ठीक आहे. चला चिम्मा साहेबी, अनापेशाही, तासगाव, चमन, सोनाका या कशाच्या जाती आहेत, तर या द्राक्षाच्या जाती आहेत. ठीक आहे. आता जीएस चालू झालं तुमचं. ओके. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना आहे. कारखाना नाही आहे, ऑर्डिनन्स फॅक्टरी नाही आहे, सॉरी नाही आहे. हां खडकी इथे आहे, आहे ना. नागपूर, अंबाझरी आहे, आहे की नाही, आहे. जवाहरनगर आहे, पनवेल रायगड इथे नाही आहे, म्हणून हा पर्याय झाला. ओके. ठीक आहे. इथे नाही आहे म्हणून उत्तर झालं 4. ठीक आहे. चला आता मालडोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि सोलापूरला लागून कुठलं आहे, तर नगर. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 1 नगर. त्याच्यानंतर आलेपाट्यावरून कल्याणला जाताना कोणता घाट लागतो. आता बघा याला काहीतरी स्ट्रिक लावायची. ओके. लक्षात ठेवायसाठी बघा, ताम्हिणी घाट, आंबोली घाट, खंडाळा घाट, माळशेज. मी असं अजूम करतो की आळ्याची माळ घातली म्हणून माळशेज घाट असं मी लक्षात ठेवतो. तुम्ही तुमचं असोसिएशन करून लक्षात ठेवू शकता. ओके. म्हणजे काय, आलं काय करतं, कल्याणला जातं, म्हणजे आल्याची माल घालून कल्याणला जातं, गेल्याच्या नंतर कल्याण होतं, असे बी तुम्ही लक्षात ठेवून टाका. समजा तो कोणाचं कल्याण करायचं असेल, ठीक आहे, तर त्याला आहे ना आळ्याची माल घालायची आणि नाही कल्याणला पाठवायचं. ओके. आळे फाट्यावरून. ठीक आहे. तर त्याचा ठीक आहे, असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे, तर रामटेक येथे आहे. ओके. पर्याय क्रमांक हे. ठीक आहे. त्याच्यानंतर आंबोर आणि आपातनी या जमाती कोणत्या राज्यात आढळून येतात, तर त्या कुठल्या. आता हा प्रश्न कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण तो अरुणाचल प्रदेशमध्ये आढळून येतात. ठीक आहे. आता पुढे. भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य मधून घेतलेले आहे, तर कशामधून माहिती पाहिजे. गीतामधून घेतले का, नाही. वाल्मिकी रामायण नाही.
ऋग्वेद नाही, मुंडक उपनिषद मधून घेतलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? आता कॉमन क्वेश्चन आहे. ओके. जंगलचा राजा वेगळा आणि राष्ट्रीय प्राणी वेगळा, वाघ. ओके, म्हणून व्याघ्र प्रकल्प आहे. आपल्याकडे सिंह प्रकल्प आहे का? तेवढे नाही. ओके, फक्त गीर हे लक्षात ठेवा, सिंहा संदर्भ आहे. ओके, चला. भारतीय नौदलाच्या नेव्ही प्रमुखाला काय म्हणतात? आता नेव्ही प्रमुखाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात जनरल नाहीये तर ॲडमिरल म्हणतात. हां, कमांडो नाही, मार्शल नाही, ॲडमिरल म्हणतात. चंद्राचा फक्त पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसू शकतो, तर किती टक्के पृथ्वीभाग दिसू शकतो? तर चंद्राचा मला वाटतं 50% भाग दिसतो ना पृथ्वीवरून. तरी चेक करून घ्या, मला थोडं डाऊट आहे. मला वाटतं की जवळपास 60% म्हणजे 59% भाग दिसतो आपल्याला. हां, ठीक आहे. म्हणजे 41% भाग हे केव्हा दिसत नाही. ठीक आहे, हा दिसतो. ठीक आहे. बघून घ्या, तरी क्रॉस चेक करून घ्या. ओके, चला. आता पुढे मला वाटतं हे आहेच. ओके, 59%, 41% दिसत नाही. दिसू शकतो असा प्रश्न विचारलेला. हे जगातील प्राचीन मंदिरापैकी एक आहे. मंदिरापैकी काहीतरी चुकलं, एकच मिनिट, फोन वाचला होता. ओके, चला. हे जगातील प्राचीन बंदरापैकी, ओके, बंदरापैकी एक होय. ओके, लक्ष नसलं तर असंच वाचणं होतं. ठीक आहे, चला. तर ते कुठले? लोथल हे प्राचीन बंदर आहे. ओके, हडप्पा ही संस्कृती आहे. तक्षशिला हे विद्यापीठ आहे. आणि कालीबंगन मला काही आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरावती येथे कुष्ठरोगीच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामाची स्थापना कोणी केली? या स्टेट बोर्ड मधला प्रश्न आहे. ते कोणी केली? बाबा आमटे तिथं नाही आहेत, हेमल कस्सा. हां, ओके. त्याच्यानंतर हे कोण आहे? शिवाजीराव पटवर्धन. ठीक आहे. त्याच्यानंतर गीतगोविंद हे साहित्यकृती कोणाची आहे? बघा, गीतगोविंद ही साहित्यकृती आहे ना, जयदेव यांची आहे. ओके. विदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार रिकाम्या जागा या साहित्यकृतीबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे. तर कशासाठी? अष्टदर्शने या कादंबरीसाठी. ओके, हे आहे ती वि स खांडेकरचे. ठीक आहे, त्यांनाही भेटलेलं आहे, हे लक्षात ठेवा, ज्ञानपीठ पुरस्कार. ओके. हॅबिस कार्पस म्हणजे, चल मॅडम्स, प्रोहिबिशन, सर्सिओरी आणि कोव्हरंट हे कशाचे प्रकार आहेत? बघा, आपल्याला 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत, फंडामेंटल राईट. ओके. यांच्या उपयोगाबाबत 32 कलम आहे, बरोबर. काही जर या अधिकारावर गदाली तर 32 कलमानुसार आपण यांना दाद मागू शकतो. ते कोणाकडे? बरं, एस.सी. हायकोर्ट 226 कलमानुसार. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्ट एस.सी. 32 कलमानुसार. ठीक आहे. तर हे काय रिट्स असे कोर्ट काढू शकतं. ओके. मूलभूत अधिकार आणि याच्यामध्ये कन्फ्युज नको हो, हे रिट्स आहेत. ओके. आणि मूलभूत अधिकार म्हणजे 12 ते 35 मध्ये जे की आपले अधिकार दिलेले आहेत ते. ठीक आहे. आता राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? तर महाभियोग, अविश्वासा ठराव लोकसभेवरती, जसं की आता हे आपण म्हणू शकतो की मंत्रिमंडळ बरखास्त झालं उद्धव ठाकरेंचं. कारण का? अविश्वासाचा ठरावच होता जवळपास, बरोबर आहे की नाही? मेजॉरिटी नव्हती म्हणजे अविश्वास. ओके. तर विभागीय चौकशी जनरली जे काही संसदीय अधिकारी किंवा कर्मचारी जे काही शासकीय असतात त्यांची विभागीय चौकशी करतात, त्यांना बडतर्फ करायचं किंवा काय चौकशी असते. न्यायालयीन चौकशी हे जनरली न्यायालयीन कर्मचारी किंवा हे सनदी कर्मचारी, शासकीय कर्मचारी पण असतात, त्यांची पण होऊ शकते. ठीक आहे. तर पण राष्ट्रपतीसाठी हे काही लागू नसतं, फक्त महाभियोगच चालवता येतो. ओके. चला. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते. बघा, या कलमाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिसयूज झालेला आहे, कोर्टाने पण वारंवार सांगितलेलं आहे. तर तो कलम कुठलं? 356. मी असं लक्षात देतो, स्टेट आणि केंद्राचं असं काही जमतच नाही, म्हणून ते 36 आकडा आहे. मराठीत लिहायला पाहिजे होतं ॲक्च्युली 36, बरोबर आहे. हे जवळ येतच नाही किती काही केलं तर. ओके. म्हणून मी असं केंद्र आणि राज्य म्हटलं तर मी तसं लक्षात ठेवायचं. तुम्ही बघा, तुमच्या हिशोबाने लक्षात ठेवू शकणार. ठीक आहे. आता पुढे मध्ये 5 येतं, हे पण लक्षात ठेवा.
हां, ग्रामपंचायती कितीही मोठी असली तरी त्यामध्ये पेक्षा अधिक सदस्य असू शकत नाही. तर ते 17 पेक्षा अधिक असू शकत नाही आहेत. ठीक आहे. चला आता पुढे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था कुठे आहे? भोसरी. त्याला नेरी पण म्हणतात. नेरी. ठीक आहे. त्याच्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. आता गटात न बसणारा शब्द ओके. युरोप काय खंड आहे? भारत, जपान, मलेशिया हे काय आहेत? राष्ट्र आहेत. म्हणजे गटात बसत नाही कुठला? युरोप. ठीक आहे. चला पुढे इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये दिल्ली शहराच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चमूचे नाव काय? दिल्ली स्मॅशर्स. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर प्रश्न आहे एखाद्या एवढ्यातच प्रकाशितात आलेला तहरीक चौक कोणत्या खंडामध्ये आहे? हे करंटच्या संदर्भात प्रश्न आहे. तर तो आहे आफ्रिका खंडामध्ये होता आणि आहे. ठीक आहे. चला ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडला कोणत्या नावाने ओळखतात? तर त्याला काय म्हणतो? ॲस्पिरिन. विज्ञानाचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात राष्ट्रीय खेळ दिवस नॅशनल स्पोर्ट डे केव्हा साजरा केला जातो? तर हा लास्ट प्रश्न आहे आपला GSचा. ओके. तर तो आहे 29 ऑगस्ट. ठीक आहे. चला तर आता आपण कंटिन्युअस पुढे चालू करूया. ठीक आहे. ओके. तर चला आता राहिलेलं हे बी संपून टाकूया. ठीक. म्हणजे अंकगणित बुद्धिमत्तेचा भाग. आता खरंच तर याला पेनची करत असते. बरोबर आहे. ठीक आहे. आता हे करत असताना हे बघा पहिलाच प्रश्न सांकेतिक भाषेत क्लायंट हा शब्द असा लिहिला तर टेन्शन हा शब्द कसा आहे? ABCDEFGHIJKLM. ओके. इथून उलट NMOPQRSTUV. थोडं चुकलं समजून द्या. VWXY आणि G. ओके. ठीक आहे. हा V आहे आणि हा U आहे. ओके. चला तर आता कसं सोडवायचं? सोपं. आता प्रश्नाकडे जाऊया. ओके. कसं सोडवायचं हे सांगतो. जे नवीन येते जसं आता C आहे. C साठी काय घेतलं? सीच्या ऐवजी काय घेतलं? ई. म्हणजे गॅप कितीचा आहे? 1चा. म्हणून टीच्या ऐवजी एक गॅप म्हणजे काय येईल? व्ही. ओके. व्ही लिहिलं. आता व्ही तर सगळं पुढेच आहे. आता हे पर्याय गेला, हा पर्याय गेला. आता दोन्हीपैकी एक पर्याय आहे. बरोबर आहे की नाही? आता दोन्हीच्या इथं एच आणि व्ही आहे. म्हणजे आपल्याला एकूण जरी गेलं तर एकूणही आपल्याला हे करावं लागेल. बरोबर आहे की नाही? कसंही केलं तरी आपल्याला तिसरा या अंकावरती म्हणजे या अंकावरती गेम आहे. हे कळालं. तर मग आता बाकीचे अंक कशाला बघायचे आपल्याला? डायरेक्ट त्या अंकावरती उडी मारूयात. बरोबर आहे. पहिला व्ही अंक काढला. आता तिसरा अंक कुठला आहे याच्यातला? आय. आयच्या ऐवजी काय घेतलं? यम. बरोबर आहे की नाही? आयच्या ऐवजी काय घेतलं? यम. म्हणून इथं आय बघा आणि त्याच्याऐवजी काय घेतलं? यम. म्हणजे गॅप कितीचा आहे? 1 2 3. बरोबर आहे की नाही? मग आता इथला तिसरा अंक घ्यायचा काय? एन. एनचा नंतर 3 गॅप सोडायचं. 2. ओके. एनच्या नंतर 3 अंकाचा गॅप म्हणजे हा इथे येईल. ओके. हा OPQ हे 3 अंक म्हणजे काय येईल? आर येईल. ओके. V.R. आता V.R कुठे? V.S आहे आणि हे आर आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? 4. ओके. लक्षात आलं मला काय सांगायचं ते? ठीक. चला आता पुढे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक लिहा. आता योग्य अंक लिहायचा आहे. ठीक आहे. तर योग्य अंक काय आहे? 3 5 9 15 23 आणि 33. आता बघा गॅप कितीचा आहे? 2चा. गॅप कितीचा? 4चा. गॅप कितीचा? 9 6चा. गॅप कितीचा? 8चा. 5 आणि 3 8. बरोबर ना? 10चा. 23 10 म्हणजे हा गॅप कितीचा येणार? 12चा. म्हणजे उत्तर किती येणार? 33 अधिक 12 45. बरोबर आहे की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके.
इथं आपण कन्फर्म उत्तर सांगू शकतो. गणिताचा विषय किती कन्फर्म मार्क पडतो, पैकीच्या पैकी पडतात. ओके ठीक आहे. आता याचं थोडं किचकट वाटतं काहीतरी. आता याचं मी खाली घेतो. ओके, या इथे वरती घेऊ, हां इथे घेतो. आपल्याला प्रश्न दिसतो, या इथे सोडूया. ओके चला बघा, लिहून घ्या पहिले. 3 4 5 15. अरे हेच मी लिहिते का, सॉरी. 3 4 5, त्याच्यानंतर 9 17 26 53 69. बरोबर. आता हेच गॅप लिहून घ्या पहिल्यांदा. किती एकचा किती गॅप 5 आणि 9 म्हणजे किती राहायचा तो गॅप 5 मधून 9 मधून 5 गेले 4. ओके, त्याच्यानंतर 17 बोलले तो किती गॅप 17 9 आणि 8चा. ओके, त्याच्यानंतर 26 बोलले तो 26 मधून 1. ओके, 26 मधून 17 गेले म्हणजे जर 16 असतं तर 10 म्हणजे 9. ओके, आणि हा 53 26 दोन्ही 52 आणि 53 म्हणजे 27चा गॅप. ओके, आणि इथे 53 अधिक हे काय 69 म्हणजे 53 इथे 7 राहिले. ओके, आणि इकडचे 9 7 आणि 9 किती 16 ना, बरोबर 16. चला आता इथं काहीतरी जुळतं का, काही नाही जुळत आहे बहुतेक, मग असं असणार आहे, जुळतो ना. ओके, 1 4 9 16 म्हणजे वर्ग आहे. आता हे काय 1 8 27 म्हणजे काय घन आहे. 27 म्हणजे 3चा. ओके, 4चा काय येईल 64. ओके, 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे इथे किती येईल 64. 64 पर्याय आहे का, नाही आहे, कारण काय 64 प्लस येईल. आता 69 प्लस 64 म्हणजे किती येईल 7 9. ओके 3. ओके, तर 6 12 आणि हे किती येईल 13 म्हणजे 133. उत्तर आहे का पर्याय 133. बघा इथं जावा. ठीक आहे 133 म्हणून पर्याय क्रमांक 2 133. ठीक आहे. आता पुढे तर आपल्याला हे बघायचं आहे की सेम कुठे इथं डबल आय दिसतं, बरोबर आहे. म्हणजे डबल आय असू शकतो, पण आयच्या ठिकाणी आय इथं करून घेऊया. इथे आय, बरोबर आहे. आता डबल आय करून घेतल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा आय येतं हे लक्षात आलं. ओके, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल, हा कॅन्सल. आता हा काय आहे आयच आहे बरं काय, हे प्रिंटिंग नाही झालं म्हणून व्यवस्थित नाही वाटत आहे आपल्याला. ओके, म्हणजे या 4 पैकी 1 येणार आहे, बरोबर आहे 79. ओके, तर आता कुठलं येणार आहे हे आपल्याला कन्फ्युजन आहे या दोन्हीपैकी. एफ आहे. आता 2 अंक तर जसं तसे आहेत, बरोबर आहे, या इथे आणि या इथे. आता तिसरा जो काही अंक आहे ना त्याच्याकडे जायचं. तिसरा अंक कुठला आहे हा 1 2. ओके, इथं एफ येणार आहे. ओके, आणि आता तिसरं जे काही आहे ना आयच्या नंतर म्हणजे एफच्या पूर्वी कुठला येतो, एफच्या पूर्वी काय येतो जी, बरोबर आहे की नाही जी, म्हणून उत्तर क्रमांक 4 झालं कन्फर्म. असं फास्टमध्ये करायचं. ठीक आहे. आता पुढे बघा. आता हा प्रश्न जो काही आहे ना डोकेदुखी करणार आहे. ओके, याचं काही लॉजिक मला सापडलेलं नाही, तरी तात्पुरतं टेम्पररी सोल्युशन मी असं बघितलं याचं. तर 56 आहेत ना, तर ते कसे आले हे विचारायचं नाही. 520. ओके, ते कसे आले 8 गुणिले 8 म्हणजे घन काढायचं ना. 8चा घन माहिती आहे ना किती 512, बरोबर आहे. 512 अधिक 8 म्हणजे 520 असं आलंय. ओके, हा 520. आता तसंच ज्या इथे 8चा केला इथे 9चा, 7 आणि 2 9 असं होऊ शकतं कदाचित. ओके, इथं काहीतरी लॉजिक लावतो. आता 9चा वर्ग 9 9 81 81 गुणिले 9. ओके, 9चा घन किती मग 9चा घन आहे तर आपल्याला माहिती आहे 729 प्लस 9 म्हणजे किती झाले 738. हे काही मीच याच्यात सॅटिस्फाय नाही आहे, पण मला प्रश्नपत्रिका आहे म्हणून सांगावं लागतं. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ज्या कोणा विद्यार्थ्याला जर हे कळालं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगावं, सगळ्यांना मदत होईल. ठीक आहे, चला पर्याय क्रमांक 2 आलायचा. आता पुढे डी हे जे की तुम्ही बघता ना तर आपल्याला याचा संबंध बघायचा. आता बघा 8ला काय आले 6 आले म्हणजे 4ला काय येतील 2 येतील. 2 तर आता इथून कट करायचं. ओके,
म्हणजे हा नाही आहे, हा नाही. या दोन्हीपैकी ऑप्शन ए येऊ शकतो. आता ए बी सी डी ई सी डी. ओके, सी पासून सुरुवात झालं डी, म्हणजे बीच्या अगोदरचा अंक कुठला येणार आहे? ए, म्हणून ए. ओके, आता दोन्हीला ए आहे. ओके, ए टू सगळीकडेच आहे. ओके, आता लास्टचा जो काही अंक आहे ना त्याच्याकडे जा. ए टू कन्फर्म झाला, ए टू इथे आहे. आता लास्टचा जो आता ईच्या ऐवजी ई एफ जी, म्हणजे ई एफ, एफच्या नंतर ओके लक्षात येतो ना, ई एफ यांचा कोऑर्डिनेशन. तर त्याच्यानंतर जीच्या नंतर काय येणार आहे? एच. हा व्यवस्थित बरोबर आहे की नाही? जीच्या नंतर येणार आहे एच, म्हणून पर्याय क्रमांक कुठला येणार आहे? हा. ओके, हा कॅन्सल होणार आहे, पर्याय क्रमांक 3. आता इथं हा सोपा आहे, सुटलं तर हे प्रश्न लई लवकर सुटतात, नाहीतर खूप डोकंदुखी करतात बरं. हां, हे तुम्हाला अनुभव असेलच. ठीक आहे, तर आता पेन बदलू होतो म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, आता ठीक आहे, कलर चेंज केला आपण. हे बघा, 3 गुणिले 4 गुणिले 5, 5 चौक 20, 20 त्रिक 60, म्हणून हे आले 60. आता इथं 8, 8 सतरटे 4 गुणिले 4 म्हणजे 192, आणि इथं तसंच 7 गुणिले 9 गुणिले 5. ओके, 5 7 35, 35 9 किती हो? 35 9 काहीच नाही, 315 होतात का बघा. ओके, बरोबर. 9 गुणिले 5, 9 5 45, 45 गुणिले 7 म्हणजे 315, बरोबर आहे की नाही? म्हणून 315 उत्तर आलं. ओके, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण डोकं दुखवणाराच आहे, लवकर नाही सापडला तर. ओके, 230 गुणिले 60 आहेत. ओके, तर काय संबंध आहे? इकडं 110, कशात बोलते की या दोघांमध्ये असेल किंवा या दोघांमध्ये. ओके, 260, 60ची दुप्पट किती? 120. 230 मायनस 120 बरोबर किती हो? इथे घेऊ का? 120 0 1. हां, असा संबंध आहे. ओके, आता याचा इथे बघा. ओके, 240 मायनस किती घेतले, त्याची दुप्पट घेतली तर 138 येतं, बरोबर आहे. आपण ते करण्यासाठी आपल्याला ती संख्या माहीत नाही, म्हणून 138 मायनस करून घेऊया, बरोबर आहे की नाही? 138 240 मधून आपल्याला काय करायचे? 138 मायनस करायचे, म्हणजे किती राहता तो? इथे घेऊ तर करून टाका बरं. चला, हां बघ काय इथं 10 गणित धरायचे राहिले 2. आता इथे 1 देऊन टाकायचा, घेतलेला उसना दिलं म्हणजे 0 राहिले, आणि इथे 1ला 1 मधून 2 मधून 1 गेलं 1 म्हणजे 102. 102ची आता निमपट करायची, भागिले 2 म्हणजे काय झालं? 51, म्हणजे उत्तर आलं 51. ठीक आहे, चला पुढे. आता बघा, आपण डोकेदुखी करणारे असतात, परंतु काय की एकदा व्यवस्थित सोडवले ना तर उत्तर याचे येतात. त्याला वेळ लागतो पण उत्तर येत असतं. बघा, तर हे सोडत असताना आपल्याला इन्स्ट्रक्शन जे दिलेत ना ते फॉलो करणं खूप गरजेचं असतं. ओके, तर बघा काय म्हणतो, रोहित आपल्या घरापासून 15 किमी पूर्वेस. आता इथे आहे ना रोहित आहे असं गृहीत धरूयात आपण. पूर्वेस म्हणजे पूर्व दिशा ही. ओके, पूर्वेस 15 किमी गेला, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिथून त्याला कुणाल भेटला, या इथे गेल्याच्यानंतर कुणाल भेटला, म्हणजे आता दोघं चाललेत. दोघे त्या दिशेने 5 किमी गेले. आता हे दोघे चाललेत म्हणून 2 रेषा दिले, 5 किमी गेले. ओके, इथपर्यंत आले. गेल्यानंतर रोहित डाव्या बाजूला, ओके, जे काही रोहित आहे ना, आर नावाचा व्यक्ती इथं आर हे डाव्या बाजूला कळालं, आणि कुणाल उजव्या बाजूला 10 किमी. कुणाल उजव्या बाजूला 10 किमी आणि 7 किमी गेले. ओके, 10 किमी कोण गेले? पहिला कोण आहे? रोहित. रोहित किती गेलाय? 10 किमी, आणि हा गेलाय 7 किमी. ठीक आहे, म्हणजे कुणाल जो काय आहे तो. ओके, इथपर्यंत थांबले. तर इथून पुढं कुणाल डाव्या बाजूला 5 किमी गेला. कुणाल डाव्या बाजूला, उजव्या म्हटल्यावर इकडे झालं असतं, आता डाव्या बाजूला कुठं? इकडं. किती? 5 किमी. ओके, 5 किमी गेलाय, आणि त्याच्यानंतर ओके 5 किमी नंतर उजव्या बाजूला 2 किमी, नंतर परत काय केलं तरी उजव्या बाजूला, डाव्या म्हणजे इकडे आलं असतं, आता उजव्या म्हणजे हे 2 किमी, बरोबर आहे. गेलं. आता दुसरं काय म्हणतंय, गेल्यावर ऑफिसला पोहोचला, म्हणजे इथं त्याचं काय आहे? ऑफिस आहे, बरोबर आहे. ऑफिस
त्याच्यानंतर रोहित शेवटी उजव्या बाजूला वळून 5 किमी. आता याची उजवी बाजू डावी इकडे उजवी इकडे 5 किमी गेला. ओके, 5 किमी गेले समजा, हा पण इथे 5 किमी लिहिलेलंच आहे आपण, ठीक आहे. 5 किमी गेला आणि गेल्यावर ऑफिसमध्ये पोहोचला. या इथं ऑफिस आहे. आता काय ते त्या दोघांच्या ऑफिसमधलं अंतर किती. आता इथून हे अंतर काढायचं आपल्याला. ओके, हे इथं ऑफिस आहे दोन. ओके, आता हे 5 किमी इकडे हे म्हणून 5 किमी बरोबर आहे. स्टेप समांतर आले. हे इथले 10, इथले 7 आणि इथलं 2 म्हणजे किती झाले 7 आणि 2 9, 9 आणि 10 2 19. ओके, म्हणजे 19. ओके, 19 अंतर आहे. इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे 17 नाही आहे, 17 नाही आहे. चुकून आपण 17 केलं असतं. हे जर 2 जर गृहीत धरले नसते तर चुकलं असतं. आता दिशा शेवटी कुणाल कोणत्या दिशेला आहे. आता हा के वाला कुणाल आहे. ही खालची दिशा कुठली आहे, दक्षिण. म्हणून उत्तर काय येईल, दक्षिण. 19 दक्षिण, बरोबर आहे की नाही. 19 दक्षिण, बरोबर. ओके, चला करूया ठीक मग. ओके, डन. गणितामध्ये उत्तर बरोबर येत असतं. ओके, आता पुढे रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काठीच्या दिशेने 45 अंश. हे बघा, घड्याळ असं काढायचं. ओके, आहे. हा कुठल्या दिशेकडे तोंड करून उभा आहे, तर पश्चिमेकडे. पश्चिम दिशा ही इकडची. ओके, उभा आहे. तो घड्याळाच्या काठीच्या दिशेने किती 45, म्हणजे हे 90 अंशाचा आहे. हा 45 म्हणजे एवढा गेला, बरोबर. अंशातून वळला आणि पुन्हा त्याच दिशेने 180, म्हणजे असंच वळणार. 180 म्हणजे कुठपर्यंत येणार, हा इथपर्यंत येणार आहे, बरोबर आहे. वळणार आणि नंतर घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने 287. आता इथे 180 झालं, 287 म्हणजे इथे 180 अधिक हे 90, म्हणजे या दिशेला येतो, बरोबर आहे. ही दिशा. ओके, तर ही दिशा कुठून, आता नकाशा आपल्याला ग्रहित धरा. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे किंवा भारताचा. हा पाऊस कोणचा येतोय, कुठला पाऊस पडतो आपल्याकडे, एकूणच येतो ना, तो नैऋत्य. म्हणून नैऋत्य दिशेला. ठीक आहे, सोपं आहे की नाही. ओके, चला. आता खालील आकृत्यात किती त्रिकोण आहेत. हे बघ, आता हा प्रश्न समजलं तर समजतं, नाही तर मग ते मोजतच वेळ जाते, बरोबर आहे की नाही. बघा, इथे 1 त्रिकोण आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे आणि 4 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा असा 5, हा असा 6, त्याच्यानंतर हा 7 आणि हा असा 8, बरोबर आहे. आय थिंक तुम्हाला समजलेलं आहे. हे 4 तर समजले, 1 2 3 4. ओके, आता मग याच्यामधला जो काही हा आहे ना, ही बाजू एकदम ॲक्युरेट येत नाही. हा ओके, हा 1, याच्या अपोजिट 2, त्याच्यानंतर हे जे काही आहे 3 आणि याच्या अपोजिट 4, म्हणजे किती झाले, एका याच्यामध्ये 8 आहेत, बरोबर. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. आता 32 उत्तर पण दिले. दोन शोकांतिका काय आहे की त्रिकोण इथून पण आला होतो ना. हा असा 1, हा 2, हे 3, हे 4. ओके, 32 अधिक 4 म्हणजे किती हो, 38. म्हणजे उत्तर किती येईल, 38. गडबड 32 टिक करून सोडून द्यायचं नाही, ठीक आहे. आता आकृतीत किती आयात आहेत हे मोजताना हे सोपं आहे, सूत्र लक्षात ठेवा. 1 2 3 4 5. ओके, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5. आता हे मोजताना बी असं मोजायचं. ओके, 5 आणि 1 6, 4 आणि 2 6. ओके, 6 आणि 6 12 आणि हे 3 म्हणजे किती झालं 15. म्हणजे उत्तर किती आलं 15. ठीक आहे, चला पुढे. 5 वाजून 20 मिनिटे झाली असताना घड्याळ काटा, तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कितीचा अंशाचा कोन असेल. आता घड्याळ म्हणजे काय, असं आहे, बरोबर आहे. 1 मिनिट. ओके, ठीक आहे, हा घड्याळ. ओके, तर काय म्हणतात 2 वाजून, 2 म्हणजे कुठं असणार आहे, या इथं. ओके, हा असा एक येणार आहे आणि हा 2, बरोबर आहे. थोडे जास्त झाला पण हा 2चा कोन काटा, बरोबर आहे. 2 वाजून 20 मिनिटे. 20 मिनिटे म्हणजे किती, आता हे लक्ष घे, याच्यात 3 हे येणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा एवढा. ओके, तर हा कितीचा अंशाचा कोन झाला, बरोबर आहे. आता हे 360चं असतं, बरोबर आहे. 360 भागिले 12. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही. ओके, आता सोपं काय आहे, 90 90 90 90 380, बरोबर आहे. म्हणजे हा 90चा, हा 90चा, हा 90चा आणि हा 90चा. ओके, तर हा 90चा कोन होतो इथे, होतो का.
या इथे असेल आणि या इथे असेल आणि हा इथे आणि इथे 90चा झाला असता, बरोबर आहे. तर या इथे 3चा गॅप यायला पाहिजे. ओके, म्हणून मी इथं घेऊ का परत. ओके, या इथं ना 30 अंशाचा आणि इथला 30 अंशाचा, 30 आणि 30 60 झाले. ओके, उत्तर आता 60 पण दिले. 60 आहे का, नाही आहे. कारण काय, म्हणजे हा जरी काटा मी इथं दाखवत असेल हा, ओके हा, तर तो 20 मिनिटं पुढे सरकला म्हणजे 10 अंश पुढे सरकला. कारण एका ह्याच्यामध्ये 10 अंश असतात, 30 अंश असतात. हे 10 अंश पुढे सरकला म्हणजे किती आहे अंशाचा कोन, 50 अंशाचा कोन. ठीक आहे, चला पुढे. 11,263 सेकंदाचे तास, मिनिटे व सेकंदाचं रूपांतर करा. आता हे खूप हेक्टिक प्रश्न वाटू शकतो. ओके, परंतु सोपा आहे प्रश्न. ओके, तर कसं सोडवायचं हे बघा. 11,263 आपल्याला काय करायचं आता, जे काही हे दिले ना किती 11,263 याच्यामधून 43 मायनस करायचे, कारण इथंच गुच्छ होणार आहे. 2 2 11 म्हणजे 11,220. आता 43 मिनिटे काढले आपण, 43. ओके, याच्यामधून किती राहिलं 11,220. ओके, आता 43 इथं आहे, इथं आहे. आता तास इथं 2 म्हटलं, इथं 3 आहे. ओके, तर हा आपण इथून भाग देऊन बघायचा. कितीचा भाग जातो, 60ने. 11,220 भागिले 60 भागिले 60. ओके, म्हणजे भाग जातोय कितीचा, 60. ओके, म्हणजे किती 3चा, बरोबर आहे. 3चा गेल्याच्या नंतर आता हे ऑप्शन तर घटला. आता 6 मिनिटे का 7 मिनिटे. आता 187 मधून जे काही आहेत याच्यामध्ये म्हणजे 11,220 मध्ये आपल्याला काय काढायचंय, 3 तासाचे मिनिट, म्हणजे मिनिट काढून टाकायचे. 3 तासाचे मिनिट किती होतात, सेकंद मिनिट. ओके, 11,220 याच्यामधून आपल्याला तर माहिती आहे 60 सेकंद गुणिले 60 सेकंद. ओके, 3600. याच्यामधून जे काही 3600 आहेत ना, 3600. ओके, भाग द्यायचा आहे. आता भाग नाही दिला तरी बी समजा भाग देत बसू नका. 3600, 3 तर तास आपल्याला कन्फर्म आहेत ना. 3 तासाचे 3600 गुणिले 3600, 36 गुणिले 36 गुणिले 2 म्हणजे तर गुणिले 3. ओके, हे झाले 10,800, बरोबर आहे. आता 1100 याच्यामधून 10,800 मायनस केले, 10,800, बरोबर आहे. 0 0. ओके, 12 राहिले किती हो, 11,220 मायनस 10,800. ओके, 420, बरोबर आहे. 420ला आता 60ने भाग द्या. 420 भागिले 60 किती राहिले, 7. म्हणून उत्तर किती आलं, 3 तास 7 मिनिटे 43 सेकंद. ओके, म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे 4. ओके, हे पुढच्या वेळेस आहे ना आपण काहीतरी व्यवस्था करूयात, म्हणजे इथे जागा जास्त असेल ना मग समजून टाकायला सोपं जातं. ओके, शर्वरीचा जन्म शनिवारी 24 सप्टेंबर. ओके, हे मी पडतो. ओके, 24 सप्टेंबर 1993 रोजी झाला. ठीक आहे, चला होत नाही, ठीक आहे, चला जाऊ द्या. हे उत्तर झालं हे. ओके, शर्वरीचा जन्म शनिवारी 14 सप्टेंबरला झाला, तिचा 3रा वाढदिवस. आता बघा, एका वर्षात कितीचा असतो, 1चा गॅप असतो, 1 दिवस एक्स्ट्रा असतो, बरोबर आहे ना. तर तो कसा, तर आता 94ला किती आहे, 1 दिवसाची भर पडणार आहे. 95ला 1 आणि 96 हे लीप इयर आहे त्याच्यामुळे 2, हे 4 दिवसाचं आहे. मग 4 दिवस कसं, आता शनिवार आहे, शनिवार. ओके, तर इथं हा शनिवार म्हणजेच रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. इथं कुठला असणार आहे, रविवार. इथं रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, 2चा गॅप आहे ना, म्हणून इथं किती असणार आहे, बुधवार. म्हणून किती, उत्तर क्रमांक 1. ओके, बुधवार. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही 91 आहे, मेंढ्या आणि मेंढपाळ यांच्या एका गटामध्ये एकूण पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं, काय आहे, मेंढ्या आणि मेंढपाळ यांच्या पायाची संख्या. ओके, ही डोक्याच्या संख्येच्या
दुपटीपेक्षा जास्त आहे. आता पाय किती येतं लक्षात घ्या. या इथे घेतो मेंढपाळ आहे पाय. ओके, पायाची संख्या किती? पाय किती? 4x. ओके, अधिक 2x मेंढीची आणि गुराखीची. ओके, त्याच्यानंतर आता दुसरं समीकरण काय होतं? हे का म्हणते या इथे ही डोक्याच्या संख्येत डोके किती येतं? 2x. बरोबर आहे. संख्येच्या दुप्पटीपेक्षा 16 ने अधिक म्हणजे याची दुप्पट म्हणजे किती? 4x. बरोबर ना? ओके, मायनस प्लस 16 अधिक आहे म्हणजे हे समीकरण कसं? आता 2x अधिक x किती झाले? 6x वजा 4x बरोबर किती झाले? अधिक 16 म्हणजे 2x बरोबर 16x. म्हणजे x हे 2 इकडे गेले. ओके, म्हणजे किती? x बरोबर 16x नाही बरं का. हां, ओके, x बरोबर किती? 8 आले. ओके, म्हणून संख्या किती आहे? 8. ओके, समजलेला सर्व. पुढच्या वेळेस आपण आहे ना चांगली एक झाल्यासाठी काहीतरी हे नियोजन करूया, त्यावेळेस लक्षात येईल. ओके, हे लक्षात आलं ना? पायाची संख्या ही डोक्याची संख्या. ओके, तर हे काय दुपटीपेक्षा आहे. हे 2 तर डोके झालेत, त्याच्यात दुप्पट करायची म्हणून 2 नी गुणलं. ओके, म्हणून 4x झालं आणि इथं 16. बरोबर आहे. म्हणून काय केलं आपण इथं समजून सांगू का परत? ओके, 6x झाले पाय. 6x बरोबर इकडे काय सांगितलंय? 2x अधिक दुप्पट म्हणजे 4x झाले अधिक 16. बरोबर आहे. आता हे उदाहरणच सोडवायचं आपल्याला. 6 मधून 4 गेले म्हणजे किती? 2x बरोबर किती? 16. म्हणून x बरोबर किती? 8. ओके, बेचोक 8. बे एक बे बे 8 16. ओके, म्हणजे 8. कसंही करा. ठीक आहे, चला पुढे. श या एका स्थानापासून ये हे 500 मीटर अंतरावर आहे. श पासून येपर्यंत 10 मीटर अंतरावर एक झाड लावायचे ठरल्यास एकूण किती झाडे लावावी लागतील? आता बघा, हा अंतर आहे आणि हा अंतर आहे ना, असं धरूयात की 500 आहे. ओके, तर हे लावत असताना लक्षात घ्या, इथपर्यंत जाण्यासाठी हे पहिलं झाड लावावं लागेल. म्हणजे 0 ते 500 सुरुवात करावी लागेल. बरोबर आहे की नाही? तर म्हणजे 10 मीटर अंतरावर जरी लावायचं तर हे 10 10 10 10 असं आपल्याला किती? 50 असं वाटतं, पण तसं नाही आहे. 0 धरावं लागेल म्हणून किती? 51 हे उत्तर येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता याचं उलटं उदाहरण आहे ना समोर येईल तुम्हाला. ठीक आहे, आता हे बघा, काय कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात. आता किती? 5 बगळे तर प्रत्येक एक मासच खातो ना 5 मिनिटात. म्हणजे किती? एक मासाला किती खायला? 5 मिनिटच लागतात. म्हणून एक बगळा एक मासा किती याच्यात खाईल? हे आता 5 आहेत. 1 2 3 4 5. ओके, तर याला 5 मिनिटात म्हणजे किती? एकटाच खातो का 5 मासे? नाही, 5 बगळे 5 मासे खातात. ओके, तर त्याला 5 मिनिटं लागतात. तर काय मिनिट किती लागेल? एकच. म्हणजे काय म्हणतात 5च मिनिट लागेल. यालाही 5 मिनिट, यालाही 5, यालाही 5, याला 5, याला 5. ओके, मग एक धरला काय? 5च लागेल. ठीक आहे, चला समजलं. आता पुढे हां, हे बघा, ये हा बी पेक्षा उंच. ये हा जो काही ए आहे ना, हा ए बी पेक्षा उंच म्हणजे कोण येईल तर बी येईल. ओके, ए बी. एम हा ए पेक्षा उंच. आता ए पेक्षा उंचही काय आला? एम आला. ओके, बरोबर आहे, हा येतो. ओके, त्याच्यानंतर जी हा एम पेक्षा उंच. जी आहे ना, हा एम पेक्षाही उंच जी आहे. ओके, तुम्हाला दिसतो की नाही की आता मी आता इकडे घेतो म्हणजे हे समजून येईल तुम्हाला. जी हा एम पेक्षा उंच. वाय हा सर्वात उंच. हा इथे वाय आहे. ओके, हा सगळ्यात उंच म्हणजे हा पहिला दुसरा तिसरा. सगळ्यात मध्यभागी जो कोण येणार आहे तो काय येणार आहे? यम. ओके, लक्षात आलं ना यांच्यामध्ये? ठीक आहे, मध्यभागी यम येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक हा. 15 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागेल? आता बघा, हा जो काही मी इथं दिला होता हा हे उदाहरण. ओके, तर याच्या एकदम विरुद्ध आहे. तर इथं काय लागतं की जो काही शेवटचा आहे ना, हे कापड कट करतो आपण. ओके, हे कट करत असताना 1 2 3 4 हा तुकडा ऑटोमॅटिक झालेला असतो म्हणजे ते कापायची गरज पडत नाही. म्हणजे याला किती?
10 असं म्हणतो वाटतं, पण नाही आहे, कारण एक ऑटोमॅटिकच होणार आहे, त्याच्यामुळे याला 9 दिवस. ठीक आहे, तर उत्तर आहे 9. आता त्याच्यानंतर ABCD हे 6 मित्र समोरासमोर बसून एक वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. E हा Dच्या डाव्या बाजूला. आता आपण असं समजा की हा E आहे, म्हणजे हा D आहे, Dच्या डाव्या बाजूला E बसला आहे. ओके, त्याच्या C हा A आणि Bच्या मध्ये. आता CAB हे पुढे सोडून देऊया. F हा E आणि Aच्या मध्यभागी. F जो काय आहे ना, E आणि Aच्या, हा इथे F आणि हा E Fच्या मध्यभागी. ओके, तर Fच्या डाव्या बाजूला कोण? Fच्या डाव्या बाजूला कोण आहे? E. बरोबर आहे. उत्तर क्रमांक 1 E. बरोबर आहे. 96. तर 1. ठीक आहे. ओके, बरोबर आहे. चला आता पुढे. प्रत्येक तासाला घड्याळ त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजे एका तासाला 1 टोल, 2ला 2, 12ला 12. तर 24 तासात किती टोल पडतात? आता 24 तासात म्हणजे काय, 24 टोलला पडणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे घड्याळ 12 तासांनी होतं. ओके, तर बरोबर आहे. तर हा लॉजिक प्रश्न आहे. ओके, तर मला सांगा एका तासाला 1 पडणार आहे, तर 12 तासाला 12. ओके, तर 12ने किती झाले? 13. अशा किती जोड्या होणार आहेत? ते लिहित बसत नाही मी. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 जे पहिलं सांगितलं होतं तसं. ओके, 13. असं जोड्या किती होणार आहे? 6. 13 गुणिले 6. ठीक आहे, 78 ना. 13 78 बरोबर ना. 13 गुणिले 6 78. आता गुणिले 2 करायचं म्हणजे किती? बरं, गुणाकार येत नाही. 78 अधिक 78. 8 आणि 8 16. ओके, 7 आणि 7 14 आणि 15 म्हणजे 200 156. सॉरी, 156 आलं उत्तर. ओके, त्याच्यानंतर कृष्णाने 9,000 भांडवल घालून एक धंदा सुरू केला. ओके, 9,000 12 महिन्यासाठी सुरू केलं म्हणजे त्यांनी, आणि त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर 12,000 एक आला 12,000. ठीक आहे, 4 महिन्यासाठी म्हणजे किती? 8 महिने गुण 4 महिन्यानंतर म्हणजे 8 महिने राहिले. त्याचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. ओके, तर आता हे 0 0 कटले, हे 9 12ला 12 कटले म्हणजे रेशो आला 9:8. ओके, रेशो काढून घेतला. आता घेतला वर्षाच्या शेवटी 2500 नफा झाला, तर राणीचा वाटा किती? आता 8 आणि 8 16 म्हणजे 17. 17 x बरोबर 2550. 2550 भागिले 17. ओके, 17 1 17. बाकी किती राहिले बघून घ्या. ओके, म्हणजे हा भागाकार आला 150. ओके, 150च्या नंतर आता बघा, 150च्या नंतर आता कोणाचा भाग काढायला सांगितलं? नफा झाला, राणीचा वाटा किती? म्हणजे राणी कोण? सेकंड आलेली. ओके, म्हणजे 8 गुणिले 150. आता 150 दोन्ही 150 गुणिले 8 करून द्या. ओके, 8. ओके, ठीक आहे. तर 150 गुणिले 8 किती होतात? हे होतील 1200. ओके, ठीक आहे. तर मग उत्तर आहे 1200. ओके, 3 नंबर उत्तर बरोबर. ठीक आहे. आता पुढे सजीव प्राणी हत्ती. याच्यावरती फिक्स आहे. ओके, हे वाचून घ्या तुम्ही. ओके, सजीव प्राणी हत्ती कसं येईल? हा एक मोठा गोल येईल सजीवाचा. बरोबर आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर प्राणी, त्याच्यामध्ये प्राण्यामध्ये हत्ती म्हणजे आकृती क्रमांक 1. ओके, बरोबर आहे. 19 म्हणजे 99चा 1. त्याच्यानंतर मंगल युरेनियम ग्रह. आता ग्रहाचा एक आकृती, त्याच्यामध्ये युरेनियम याच्या आत येईल का? मंगल नाही, हा वेगळा येणार. म्हणजे कुठली आकृती येणार? हे डी. बरोबर आहे, सॉरी डी. ओके, डी म्हणजे बरोबर, म्हणजे 4 पर्याय क्रमांक 4. चलो, तर अशा प्रकारे आपण बघितलं. सुरुवातीला पहिल्यांदा आपण गणित हे केलेलं आहे आणि आपल्याकडे पेस खूप कमी होता, त्याच्यामुळं थोडं खिचडी झालेली आहे, पण ती तुम्ही याला समजून येईल. ओके, यापुढे आपण काहीतरी चांगली व्यवस्था करूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट. भरपूर वेळ जातो मित्रांनो यामध्ये. खरंच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.